गेले 2 वर्ष झाली जवळजवळ महानगरपालिकेचं टेन्युअर संपून आणि महानगरपालिकेचं टेन्युअर संपून सुद्धा काही कारणांमुळे महानगरपालिकेच्या निवडणुका होत नाहीयेत। सुप्रीम कोर्टात अडकलंय, कोण सुप्रीम कोर्टात गेलंय, काय हा सगळा विषय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्याच्याबद्दल मी बोलणार नाही। पण त्यामुळे महानगरपालिका हळूहळू अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाराचा अड्डा बनवत चालल्याचं आपल्या निदर्शनास आणून देण्यासाठी पत्रकार परिषद आहे। आपल्याला माहित असेल महानगरपालिकेची टेंडरिंग ही ऑनलाईन व्हायची। म्हणजे समजा एक फॉर एक्झाम्पल रस्त्याचा इम्प्रूव्हमेंट करायचा टेंडर असेल, खड्डे बुजवण्याचा टेंडर किंवा काय असेल, तर तो वॉर्ड ऑफिस जे आहे तिथे ऑनलाईन टेंडरिंग व्हायचं। म्हणजे कोण टेंडर भरतंय, किती रुपयाचं टेंडर भरतायत, कोण बिलो जात आहे, हे जोपर्यंत टेंडर ओपन होत नाही तोपर्यंत कुठल्याही अधिकाऱ्याला कळायचं नाही आणि त्यामुळे त्याच्यामध्ये पारदर्शकता होती ऑनलाईन टेंडरमुळे। त्याची जी ईएमडी म्हणतो आपण त्याला, म्हणजे अर्नेस्ट मनी डिपॉझिट, ती ईएमडी सुद्धा ऑनलाईन भरायचं त्याच्यामध्ये व्यवस्था होती। आता काही वॉर्डमध्ये असं चालू केलेलं आहे की 90% पैसे तुम्ही ऑनलाईन भरा, टेंडरसाठी जी ईएमडी भरायची ती, आणि 10% पैसे भरताना तुम्हाला तिथला जो मेंटेनन्सचा अधिकारी असेल त्याची सही घ्यावी लागते, म्हणजे ज्याला एसी म्हणतो आपण, सब इंजिनियरची सही घ्यावी लागते। कशासाठी सही घ्यावी लागते, तर बाबा मी हे टेंडर भरतोय आणि हे पैसे भरायला मला तुमची चलनवर त्या अधिकाऱ्याची सही। आता अधिकाऱ्याची सही कशासाठी हे चालू केलं, तर जेव्हा अधिकारी सही करतो तेव्हा त्याला कळतं की कोण कोण टेंडर भरतंय। संदीप देशपांडे टेंडर भरतोय, केतन नाईक टेंडर भरतोय का अजून कोण टेंडर भरतंय, हे अधिकाऱ्याला कळावं म्हणून ते टेंडरवरच्या सह्यांचं इंट्रोडक्शन काय काय वॉर्डनी केलंय। बरं, याला मंजुरी कोणी दिली? जेव्हा मी अधिकाऱ्यांना फोन करून विचारलं तेव्हा ते म्हणतात आम्ही मंजुरी घेतलेलीच नाही किंवा आम्ही असं करतच नाही। माझ्याकडे ही टेंडरची कॉपी आहे। पी नॉर्थ वॉर्ड, आपल्याला माहित असेल मालाड ना, मालाडचा हिचा वॉर्ड आहे, ज्याचे वॉर्ड ऑफिसर किरण दिगावकर आहेत। त्या वॉर्डचं ही टेंडरची कॉपी आहे। याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलंय, बीड सिक्युरिटी डिपॉझिट ईएमडी अर्नेस्ट मनी डिपॉझिट 90% ऑनलाईन आणि 10% इन द फॉर्म ऑफ डीडी। कशासाठी तुम्हाला पाहिजे, कोण कॉन्ट्रॅक्टर आहे, कोण कितीचं टेंडर भरतंय। आता ईएमडी जेव्हा आपण भरतो तेव्हा त्याच्या त्या टेंडर कॉस्ट प्रमाणे भरलेली असते ईएमडी, म्हणजे तुम्हाला तेही कळणार। आपण जर बघितलं तर गेल्या 1 वर्षापासून जेव्हा ही सिस्टीम चालू झालेली आहे तेव्हापासून आपल्याला माहिती असेल महानगरपालिकेची टेंडर बिलो जायची। म्हणजे 100 रुपयाचा टेंडर असेल तर कोण 90 रुपये भरायचा, कोण 80 रुपये भरायचा, कोण 85 रुपये भरायचा, कोण 95 रुपये भरायचं, त्याच्या समजुतीप्रमाणे तो भरायचा। पण आता जर आपण बघितली 2023 पासून या पर्टिक्युलरली या वॉर्ड्समध्ये तर टेंडर अबोव गेलेले, म्हणजे 100 रुपयाचा टेंडर असेल तर 105 रुपये, 5% अधिक, 10% अधिक, आणि या सगळ्या कॉन्ट्रॅक्टर्सचं कार्टेल बनवण्याचं काम हे तिथे बसलेले मेंटेनन्सचे अधिकारी, वॉर्ड ऑफिसर यांच्या संगनमताने होत आहे का, आणि म्हणून ही सिस्टीम नव्याने इंट्रोड्यूस केली आहे का? मग याच्या आधी गेले 12 वर्ष जर ऑनलाईनच टेंडर होतं तर मग आता ऑफलाईन टेंडर ईएमडी भरायची सिस्टीम का आणली आहे, हा महत्वाचा प्रश्न आहे। आणि ह्याच्यामध्ये शेकडो कोटींचा भ्रष्टाचार हे अधिकारी करतायत आणि त्याचा हा ढळढळीत पुरावा आहे। आणि जेव्हा अधिकाऱ्यांना आम्ही प्रश्न केला तेव्हा ते म्हणतात आम्ही असं केलेलं नाही। याचा अर्थ तिथले जो मेंटेनन्सचा अधिकारी, आता मी नाव घेत नाही त्याचं, पण पी नॉर्थचा जो मेंटेनन्सचा अधिकारी त्यांनी ढळढळीतपणे मला फोनवर सांगितलं की आम्ही अशी सिस्टीम घेतली नाही आणि आम्ही हे करत नाही। पण हे जर बघितलं तर हे डेप्युटी चीफ इंजिनियर रोड सिटीने काढलेलं टेंडर आहे, वॉर्डच्या इम्प्रूव्हमेंटचं टेंडर आहे, रोड्स इम्प्रूव्हमेंटचं। ह्याच्यामध्ये काय म्हणतात ते 90% ऑनलाईन आणि 10% इन द फॉर्म ऑफ डीडी। हे का करतायत आणि हे कुठल्या कुठल्या वॉर्डमध्ये चालू आहे, तर हे पी नॉर्थ उपनगरात हे चालू झालेलं आहे स्पेशली। म्हणजे अशी होती की जे कॉन्ट्रॅक्टर डिपॉझिट भरायला यायचा, बाहेर बाउन्सर लावले जातात
गोरेगावच्या इथे कोण स्थानिक जे गुंड आहेत ते तिथे बाउन्सर म्हणून उभे राहतात आणि कॉन्ट्रॅक्टरला आतमध्ये पैसे भरायला देत नाहीत. का तर माझा कॉन्ट्रॅक्टर तिथे आहे, तुम्ही पैसे भरायचे नाही. आणि अधिकारी काय करतात तर जे कॉन्ट्रॅक्टर पैसे भरायला येतात त्यांना सहीच देत नाहीत. म्हणजे तो जेणेकरून तो ईएमडी भरू नये आणि त्याला टेंडर मिळू नये, त्यांना जो पाहिजे त्याच कॉन्ट्रॅक्टरला ते टेंडर मिळावं. अशा पद्धतीचा भ्रष्टाचाराचा अड्डा हा महानगरपालिकेचे अधिकारी तयार करतायत. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आमची आयुक्त इक्बाल चहल सिंग यांना आम्ही पत्र सुद्धा काल दिलेलं आहे की त्वरित या गोष्टी बंद करा, नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची लाथ या अधिकाऱ्यांच्या पार्श्वभागावर बसल्याशिवाय राहणार नाही. हा नंबर 1चा मुद्दा. नंबर 2, एक महानगरपालिकेने स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान, आपल्याला आठवत असेल तर डीप क्लिनिंगचं सगळं चालू झालं होतं मध्ये. सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये डीप क्लिनिंग होत होतं. ज्या वस्त्या आहेत, ज्या झोपडपट्टी वस्ती आहेत, ज्या बाकीच्या सगळ्या वस्त्या आहेत, तिथे स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानाच्या अंतर्गत ज्या आमच्या महिला भगिनी आहेत, त्यांच्या ज्या संस्था असायच्या, NGOs, काही स्वयंसेवी संस्था पण असायच्या त्याच्यामध्ये, या सगळ्यांच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम तिथे राबवली जायची. आणि त्यांना एकदम मला वाटतं 180 रुपये द्यायचे. सुरुवातीला 180 मानधन होतं, त्याच्या आधी 170 होतं, ते थोडं वाढवलं, पण त्यांना पुरेसे पैसे द्यायचे नाहीत. आणि असं होतं की त्यांनी लोकवर्गणीतलं ते पैसे जमा करायचे आणि त्यांची ती संस्था चालवायची. आणि त्यामुळे हजारो बेरोजगार ज्या संस्था होत्या किंवा महिला बचत गट होत्या, तर त्यांना त्याच्यातनं कामं मिळायची. आता ह्या डीप क्लिनिंग नंतर असं झालेलं आहे की त्यांना काही ठिकाणी अस्वच्छता आढळली. असू शकतं, मी त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही, पण त्याच्यावरचा म्हणजे इलाजापेक्षा उपाय भयंकर, ह्याच्यापेक्षा तुमच्या का रोगापेक्षा इलाज भयंकर आपण ज्याला म्हणतो, तशी परिस्थिती झालेली आहे. त्या आमच्या सगळ्या भगिनींचं काम महानगरपालिकेने बंद केलेलं आहे आणि त्याच्याऐवजी जवळजवळ 1000 कोटीचं टेंडर हे त्या स्वच्छता अभियानासाठी काढलेलं आहे. आता 1000 कोटीची कामं बचत गट करू शकतो का? म्हणजे बचत गटांना जाणीवपूर्वक या सगळ्यातनं बाहेर काढायचं आणि 1000 कोटीचं टेंडर हे मोठ्या कंपन्यांच्या घशात घालायचं. तर या मोठ्या कंपन्या कोणाच्या आहेत हे मला असं वाटतं महानगरपालिका कव्हर करणाऱ्या सगळ्यांना माहिती आहे. मग त्यांच्या घशात घालण्यासाठी म्हणून हे टेंडर काढलंय का? मग आमच्या भगिनी बरं, महानगरपालिकेच्या जी पॉलिसी तयार झालेली आहे त्या स्पष्टपणे म्हटलेलं आहे की बेरोजगारांच्या संस्था असतील किंवा महिला बचत संस्था असतील यांना प्राधान्याने ही कामं देण्यात यावी. मग अचानक ही पॉलिसी महानगरपालिका का चेंज करते? कोणाला विचारून चेंज करते? की नगरसेवक नाही म्हणून सगळा मनमानी कारभार चाललाय का? की याला कोण तुम्हाला जाब विचारणारा नाही म्हणून तुम्ही वाटेल तसे वागताय का? तर मला असं वाटतं इक्बाल चहल साहेबांनी पण लक्षात ठेवावं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे, या भगिनींच्या पाठी, या बचत गटांच्या पाठी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. ही गोष्ट आम्ही चालू देणार नाही, याच्या विरोधात आम्ही आवाज उठवणार आहोत. आज आपल्या माध्यमातून हा इशारा देण्यासाठी पत्रकार परिषद आम्ही घेतलेली आहे. जर याच्यावर कारवाई झाली नाही तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडो की पळो करून सोडेल आणि मग त्याची जबाबदारी अधिकाऱ्यांवर राहील. तिसरा मुद्दा आपल्याला माहित असेल, सन्माननीय राजसाहेबांनी पत्रकार परिषद घेतलेली, त्यानंतर आमचे सन्माननीय नेते अमित ठाकरे, बाळानगावकर, नितीन सरदेसाई, आम्ही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. त्यांना विनंती केली होती, त्याप्रमाणे आयोगाने आता महानगरपालिका आणि अन्य लोकांना कळवलेलं आहे की शिक्षकांना परीक्षेच्या काळात तुम्ही निवडणुकीची कामं देऊ नयेत, अशा प्रकारचे निर्देश हे दिलेले आहेत. त्याबद्दल निवडणूक आयोगाचे आभार. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच लोकांच्या पाठी उभी असते आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे त्यांच्यावर जेव्हा आवाज उठवतात तेव्हा आंदोलनाला सक्सेस किंवा आंदोलनाचा विजय हे झाल्याचं आपल्याला दिसतं. धन्यवाद. अजून काही प्रश्न असतील तर आपण घेऊया.
दक्षिण मुंबईच्या जागेवरती आहे भाजप। आज महापालिकेच्या विषयावर बोलूया। दुसरा काय प्रश्न आहे महापालिकेच्या संदर्भात? तुम्ही म्हणताय की डीप क्लीन ड्राईव्हमुळे बचत गटांचं नुकसान होतंय, पण डीप क्लीन ड्राईव्ह करताना पालिकेचे अधिकारी आणि जे कंत्राटी कामगार आहेत ते दिसतात, मग कसं काय 1000 कोटी? नाही, जे वस्त्यांमध्ये बचत गट काम करत होती त्या बचत गटांकडनं ते काम काढून घेण्यात आलं आणि त्याचं टेंडर आलंय जे 1000 कोटीचं आहे। आता 1000 कोटीचं काम काय बचत गट करणार आहेत का? ती कामं शेवट तुम्ही मोठ्या कंपन्यांच्याच घशात घालणार आहात। मग जे बचत गट आहेत, जे आमच्या बेरोजगार संस्था आहेत किंवा महिलांना जे काम मिळत होतं त्या त्यांनी जायचं कुठे? तर महानगरपालिका प्रत्येक गोष्ट जर मोठ्या कंत्राटदारांकडे देणार असेल तर मग शिंदे साहेब म्हणतात की बाबा हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, सर्वसामान्यांची कामं काढून श्रीमंत लोकांना द्यायची। मला वाटतं हे कुठलं सर्वसामान्यांचं सरकार? येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत पालिकेच्या, त्यामध्ये इक्बाल सिंग चहल जे प्रशासक आहेत त्यांचं देखील नाव होतं आणि अनेक हो, मला वाटतं त्यांना तर 4 वर्ष झाली, पण त्यांची काही बदली करण्यात आली नाही। अनेक भ्रष्टाचार नाही, मला वाटतं तो जर सरकारने बदली केली नाही तर निवडणूक आयोगाला अधिकार आहे बदली करायचा। अनेक भ्रष्टाचार तुम्ही लावलेले आहेत, ठाकरे गटाने लावलेले आहेत, पण बदली काही त्यांची होत नाही। कार्यकाळ उलटून गेलेला आहे, मग त्यांना कोण वाचवतंय? कोण त्यांच्या पाठीशी उभं राहतं असं वाटतं? सरकारच असेल, दुसरं कोण असणार? सरकार सामील आहे त्याच्यामध्ये? सरकारनेच त्यांची बदली करायला पाहिजे। आता 4 वर्ष झाली, मला असं वाटतं खूप सगळ्यात आणि असं नाहीये की बाबा इक्बाल चहल साहेबांचं एवढं काम आहे की काय म्हणजे महानगरपालिका सुधरूनच गेली असंही काही नाहीये की इतके वर्ष ठेवावं असं। मला वाटतं त्यांच्या पाठीचा कणा जास्ती मजबूत आहे म्हणून राहिलेत ते। सर 12वीच्या परीक्षा चालू आहेत आणि मनोज जरांगेंनी असा रास्ता रोकोचा काढलेला आहे। मला वाटतं त्यांनाच विचारा जरांगे साहेबांना प्रश्न। परीक्षा चालू आहे त्याचा अडथळा म्हणजे महाराष्ट्र निर्णय बघते। मला असं वाटतं प्रत्येक लोक सुज्ञ आहेत आणि आपले मराठा बांधवही सुज्ञ आहेत, त्यांना माहिती आहे कुठल्या वेळी काय करायचं। जरांगे साहेबांनी काही म्हणू दे, शेवट लोकही रस्त्यावर उतरली पाहिजेत ना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।